हाय। इच्छा हो रही थी कि सोया पराठा बना लूँ, क्योंकि मेरे को ना सोयाबीन की सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती। अलग वे में बनाने का ट्राय करूँगी आणि आपके साथ रेसिपी भी शेअर करूँगी, ओके। बाय द वे गाईज, तुम्हाला माहिती नसेल की मी आहे मराठी, म्हणजे महाराष्ट्रातून, आणि महाराष्ट्रातून पण आहे मी विदर्भातली. तर आमच्याकडे ना अशा गोष्टी काय काय वेमध्ये म्हणतात, काय काय नाही. आता मी मराठीमध्ये तुमच्याशी इतकी फ्रीली बोलू शकते की मला सुचतं पण हिंदीमध्ये बोलताना असं वाटतं की मी काही वेगळा शब्द बोलून देईन आणि तुम्ही काही दुसरं नाही पकडलं पाहिजे, असं मला वाटायला लागते. माहिती नाही काहून एकदम असं स्क्रिप्ट लिहिल्यासारखं मी हिंदीमध्ये बोलायला लागले. मग मी म्हटलं की जाऊ दे, आजचा व्हिडिओ अर्धा मराठीतच करून टाकू. आता कसं आहे ना, मी सोया पराठा हे ते असं मी हेल्दी वेल्दी काही म्हणत नाही आहे सध्या, कारण मी आता जॉबला लागली आहे, तर मला थोडंफार वेळ लागेल सगळ्या गोष्टींसाठी, नाही का. आणि मी जे काही शेअर करते ना ते खूप फास्ट आणि खूप असं झटपटीमध्ये बनवल्या जाते माझ्याकडनं. तर म्हणून मी पटापट बनवते, जे बनवते ते तुमच्याशी शेअर करते. मला असं वाटते मी तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलली पाहिजे. लाईक तुम्ही फ्रेंड्स बनले पाहिजे माझे, आणि मी बोलली पाहिजे तुमच्याशी, काय करते मी, काय नाही करत, पटापट कसंच बनवते जेवण. आणि काही कधी तुम्ही पण रेसिपी शेअर करत जा मला, की मी त्या पण रेसिपीज बनवत जाईल. कधी हेल्दी बनवत जाईल, कधी काही. आता हेल्थ कॉन्शियस पण मला व्हायचं आहे, आपण ती पण सिरीज करू, ओके. की मी हेल्दी डिशेसमध्ये काय बनवते, काय नाही. आता मी हळूहळू शिकत आहे हो. मी घरी पण जाणार आहे, तर मी घरून आई पण काय बनवते, कसं बनवते, ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे, ओके. तर मला लवकर फॉलो करा, आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. बाय.